बघा वीज चमकते. खतरनाक. आणि लोक अक्षरशः गाडीच्या बाहेर येऊन बघतायत की काय झालं. हॅलो मित्रांनो, सुप्रभात आणि जय शिवराय. आता सकाळचे वाजले आहेत 5:30. तर आज मी निघालेलो आहे एका स्पेशल ट्रिपवर, स्पेशल माणसांबरोबर. तर आजचे जे खासम खास माणसं आहेत, आजचे जे स्पेशल माणसं आहेत ते आहेत मनालीची मम्मी, मनालीचे पप्पा. काय आई, काय बाबा, कसं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटतंय आणि एकदम या अमेझिंग या बेस्ट जर्नी तर चालू करूया आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं नाव घेऊन. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. तर आजचा जो आपला रूट आहे ना मित्रांनो, तो आहे डोंबिवली. डोंबिवलीवरून पनवेल, पनवेलवरून आपला एक्सप्रेस वे घेऊन पुणे, पुणेवरून शिरवळ, शिरवळवरून डायरेक्ट वाई सुरू रोड पकडून वाई. आई आणि बाबा फर्स्ट टाइम, ठीक आहे, फर्स्ट टाइम या चॅनलवर आणि फर्स्ट टाइम इतकी मोठी जर्नी आम्ही एकसाथ करतोय. सरळ बघा, सनराईज झालेला आहे. आपले जे सूर्यदेवता आहेत ते आलेले आहेत आणि इतके बेस्ट दिसत आहेत ना, इतके खतरनाक दिसत आहेत. आज फुल मजा येते यार. ट्रॅफिक बिलकुल नाहीये. सकाळचे वाजलेले आहेत 6:45 आणि मस्तपैकी आता बेलापूर पर्यंत आलोय. पहिला आहे आपला यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे, मुंबई एक्सप्रेसवे, मुंबई पुणे एक्सप्रेसवे. आता या एक्सप्रेसवे वर आपल्याला राहायचं आहे काय 109-110 किलोमीटर आपल्याला चालायचं स्टार्ट टू एंड. तर बघूया एक्सप्रेसवेची आजची स्थिती कशी आहे. आज शनिवार आहे आणि लोक सकाळी सकाळी निघतात फिरायला आणि त्या घाटवर ट्रॅफिक होऊन जातं. पण आतापर्यंत आरामात सुरळीत चालू आहे जे काही चालू आहे. आणि लेफ्टला बघा यार, आहे की नाही एकदम बेस्ट बेस्ट सनराईज यार, बेस्ट. थोडा थोडा फॉग आहे, हलका फुलका फॉग आहे. आज काय वेगळंच एन्व्हायरमेंट आहे यार. लेफ्टला आपले सन आहेत आणि सरळ बघा यार काय दिसतंय. आणि हो हो गाणं बघा. अच्छा बंद झालं परत. इंटरनेट इश्यू. मित्रांनो पुढे बघा, रस्ता गायब आहे की नाही, दिसतोय की नाही तुम्हाला रस्ता? दिसतोय ना? तर कमेंट करा यार, कमेंट करा कशी वाटते तुम्हाला ड्राईव्ह. आवडते की नाही, एकदम मजा येते की नाही? माहिती नाही इतका फॉग कुठून आलाय. थंडी तर नाहीये, गरमी चालू आहे की नाही? खतरनाक एकदम. हे बघा येस. तर मित्रांनो आपला पहिला टोल खालापूर टोल ला आलेलो आहे आणि हा नवीन टोल चालू केलाय बघा. बट तरी पण मी बोलतो, हा जो टोल आहे तो सामान्य माणसांना लुटायचा टोल आहे. 320 रुपये काही करून या हायवेला जस्टिफाय होत नाही. बिकॉज जी परिस्थिती घाटवर मेंटेन केली आहे ना ती एकदम बेकार आहे. आणि हे बघा फास्टॅग भरून सुद्धा लोक हॉर्न वाजवत आहेत आणि ही काही अवस्था झालेली आहे. तो ड्रायव्हर तर बाहेर झाला. मला एक कळत नाही, जर कॅश असेल त्याच्याकडे, तो जो आहे फास्टॅग नसेल, कॅश असेल, डबल पे करतोय राईट, मग मागच्याला तुम्ही फ्री द्या ना. मागच्याकडून पण तुम्ही पैसे उकाळत आहेत. मित्रांनो आता आलेलो आहे आपल्या खालापूर टोलच्या पुढे जो फूड कोर्ट आहे ना तिथे आलोय. भूक लागली आहे, काहीतरी खाऊया, चहा कॉफी मस्त पिऊया. आणि गाडीला पण भूक लागली आहे, गाडीला पण थोडंसं फ्युएल देऊया यार, पेट्रोल देऊया. आज काय वातावरणच वेगळं आहे यार. किती वेळा बोलू मी, पण आहे वेगळं. ठीक आहे, इकडे मस्त पेट्रोल भरतो. मस्तपैकी वडा, उपमा, शिरा आणि हे इम्पॉर्टंट आहे वडापाव. ठीक आहे. तर आता मस्त आम्ही नाश्ता केलेला आहे, चहा पिलेला आहे, चहा नाही मसाला चहा घेतलेला आहे आणि आता निघतोय. घाटावरती आलेलो आहोत आम्ही आणि किती ट्रॅफिक आहे तुम्ही इथे बघू शकता. मॅप मध्ये सगळं रेड दाखवत आहे. आय मीन ही हेअरपिन एक कर्व आहे आणि तो सगळाच रेड आहे. आता काय माहित किती वेळ लागेल. 13+ मिनिट्स दाखवत आहे. होपफुली फटाफट जाऊ. यावेळी ट्रॅफिकची कंप्लेंट आपल्या मॅडमनी केली. बिकॉज दरवेळी मी इतका कंप्लेंट करतो तुम्ही पकडून जात असणार. त्यामुळे आज जी ट्रॅफिकची हालत आहे ना, ठीक आहे रिपोर्टर. मी बोलतो ना, जे टोल आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा, तो असेच हे लोक पैसे घेत आहेत. आता चढताना तर ट्रॅफिक होतं, उतरताना पण बघा राईटला बघा किती ट्रॅफिक आहे. म्हणजे मला तर कळत नाही लोक पैसे कशाचे घेत आहेत. पैसे घ्या पण इतके पैसे कशाचे घेत आहेत.
एक टाइम होता जेव्हा हा हायवे ना बेस्ट होता आणि आता बेस्ट नाहीये तरी माझा फेवरेट आहे बिकॉज भरपूर सारे मेमरीज या हायवेशी जोडलेले आहेत. बट तरी सुद्धा मला आता वाटतं की नाही यार वर्थ नाही आहे बिलकुल या हायवे. बघा ना उतरताना इतकी ट्रॅफिक आहे. आलेलो आहे आपल्या जर्नीचा सेकंड टोल. हा आहे तळेगाव टोल. इकडे जे उरलेले 80 रुपये आहेत ना 320 रुपयांपैकी ते इथे कट होतात. पहिला जो खालापूर टोल आहे तिकडे 240 आणि इकडे 80, सो टोटल 320 रुपये. मित्रांनो आपला जो फेवरेट रस्ता होता यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे, मुंबई पुणे एक्सप्रेसवे तर संपलेला आहे आणि आपण आता मर्ज होणार आहोत NH48 ला. अजून आपल्याला किलोमीटर कव्हर करायचे आहेत 120 किलोमीटर, जे कव्हर करायला आपल्याला लागणार आहे 3 तास. पुणेमध्ये एंट्री मारलेली आहे. हॅशटॅग पुणे, हॅशटॅग पुणेरी मिसळ. तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही कॉमेंट केलेलं आहे की इकडे बेस्ट मिसळ कुठे मिळते. या व्हिडिओला नक्की कॉमेंट करा आणि मला सांगा की इकडची बेस्ट झणझणीत तिखट पुणेरी मिसळ कुठे मिळते. आलेला आहे आता कात्रज टनल. 1 किलोमीटर 400 मीटरचं टनल आहे. एकदम बेस्ट बनवलं आहे यार. अडकलोय ट्रॅफिक मध्ये. खेड शिवापूर पुढे आहे बट अजून खूप पुढे आहे. हळूहळू चालतोय. हे तर नॉर्मल आहे आपलं. आता NH48 ची इतकी सवय झाली आहे की काय बोलणार. टोल घेतात बट फॅसिलिटीज एकदम झिरो आहे. हे आपल्या जर्नीचा शेवटचा टोल, तिसरा टोल खेड शिवापूर टोल. आणि इथे पण ट्रॅफिक आहे आणि खेड शिवापूर टोलच्या नंतर पण कदाचित ट्रॅफिक मिळेल बिकॉज NH48 चे डायव्हर्जन्स. काय दुर्दशा आहे बघा. ही लाईन आहे ना कधीपासून थांबलेली आहे ही लाईन आणि लोक अक्षरशः गाडीच्या बाहेर येऊन बघतायत की काय झालंय. आलेलं आहे आपलं खंबाटकी घाट. खंबाटकी घाट चढूया मस्त. ते बघा तिथे चढायचं. टाइम आलेला आहे NH48 और डायव्हर्जन हायवेला बाय बाय बोलून आपला वाईसरूर रोड पकडायचं. तर आतापर्यंत आपण ट्रिपचे 230 किलोमीटर कंप्लीट केलेले आहेत सकाळपासून. दुपारचे आता वाजलेले आहेत 11:15 आणि अर्धा तासात डायरेक्ट वाडकर काकांकडे पोचू, डेस्टिनेशनकडे पोचू. आपलं वाईसरूर रोड. या रोडवर असं फर्स्ट टाइम झालंय. मी इथे भरपूर वेळा आलोय बट असं फर्स्ट टाइम झालंय की इथे 35 डिग्री सेल्सिअस आहे. इथे जेव्हा पण यायचं तेव्हा 30च्या खाली 25च्या आसपास असायचं टेम्परेचर. बट काय माहिती यावर्षी काय झालं, सगळीकडेच गरमी आहे. इथे इतके सारे झाड वगैरे आहेत तरी सुद्धा गरमी आहे. आणि आपल्याकडे तर भाई 40, आपल्याकडे म्हणजे मुंबई साईडला तर 40 होऊन जातं. दुपारचे वाजले 12:05 आणि गाडी इथे लावून मस्त उसाचा रस प्यायला थांबलो. आणि हे बघा, तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं वाई सिटीमध्ये, वाई शहरात. इथून जर तुम्ही गेलात ना लेफ्ट मारून तर येतो पसरणी घाट आणि महाबळेश्वर. आणि इकडे आपलं आहे ॲक्च्युअल वाई सिटी. आपले वाईचे गणपती, ढोल्या गणपतींचा कळस. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आता जे डेस्टिनेशन आहे ते फक्त 13 किलोमीटर आहे आणि एकदम मस्त वाटतंय यार. आता काय टेम्परेचर थोडं 1-2 डिग्री खाली येते बिकॉज आता गावागावात जातोय. आणि तुम्ही बघू शकतात की आजूबाजूला जे ग्रीनरी आहे, हिरवळ आहे, ते खूपच मस्त आहे. 10 मिनिटात डेस्टिनेशन मध्ये पोहोचणार आहे. अरे वा, आपली लाल परी. आणि आपल्या शहरामध्ये गाड्यांचे ट्रॅफिक होतात. इकडे बघा ट्रॅफिक कोणामुळे झाले. तर आलेलो आहे आता धूम धरण मध्ये. हे दिसतंय तुम्हाला? येस, हे आहे धूम धरण. आज पाणी ना एकदम ब्ल्यू ब्ल्यू दिसतंय यार, आहे की नाही मस्त. आणि रस्ता बघा, रस्ता पण आहे की नाही मस्त. रस्त्याच्या बाजूलाच पाणी आहे की नाही मस्त. बाबा कसं वाटलं? एकदम मस्त, एकदम छान. आणि आई कसं वाटलं? छान मस्त एकदम. खूप आनंद झाला. आणि मला
बोल. खतरनाक. एकदम मन प्रसन्न झालं एकदम. येस, काय शब्दच नाही एक्सप्लेन करायला जे आता बघतोय आपण. छान वाटतंय. Yes. एक्झॅक्ट. रोड इकडे आहे मस्तपैकी 40-50 चालतोय आणि असं काही नजारे, असं काही दृश्य बघायला मिळत आहे यार. अजून काय पाहिजे. खूप निसर्ग सौंदर्य दिसतं. येस. आणि हा रोड बघा, असा आजूबाजूला झाडं, सावलीतून मस्त रोड आहे. थंड थंड वाटते. आता काही असं वाटतंय की हिल स्टेशनवर आलोय. ऍक्च्युली हिल स्टेशन महाबळेश्वर अजून थोडं वर आहे. हे पाचगणी आहे, फुट हिल्स ऑफ महाबळेश्वर, फुट हिल्स ऑफ पाचगणी वाई. आणि खूप मस्त आहे, खूप बेस्ट आहे. फायनली दुपारी 12:30 वाजता आलेलो आहे आपल्या कृष्णा लेक ॲग्रो टुरिझम हॉलिडे होम्समध्ये वाडकर काकांकडे. हे बघा, तर चला जाऊया आणि काकांची बोलूया. इतके महिने बोललो नाहीये. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि वेदर बघा यार. हे बघा, पाऊस पडतोय यार. जोरजोरात हवा सुटली आणि पाऊस पडतोय. आणि आम्ही इथे सगळे चहा घेतोय. अरे वा. काय काका, काय दादा, आई बाबा, कसं वाटतंय तुम्हाला? फर्स्ट टाइम आहे, पाऊस पडतोय इकडे, पहिला पाऊस आहे आपला या सीझनचा तुमच्यासाठी. एकदम छान वाटतं. एकदम असं वाटतं चांगल्या ठिकाणी म्हणजे निसर्ग सौंदर्यामध्ये आम्ही झालो. एकदम छान आहे. वा. खूप मस्त वाटतं. असं वाटतं स्वर्ग असं वाटतं. खूप छान वाटतं. आणि इतकी हवा सुटली आहे ना. आणि पहिला पाऊस मस्त वाटतं एकदम. आहे की नाही बेस्ट? पहिला पाऊस आहे यार. अजून काय पाहिजे? मस्त गरम गरम चहा. आणि आपले लोक फक्त एक मिसिंग आहे, काकू मिसिंग आहे. ते स्वयंपाक करतात. बाकी आपले सुपरस्टार काका आहेत. आणि त्याच्या मागे बघा काय दिसतंय. आहे की नाही बेस्ट? नको व्हायला, नाही होणार ना. आताच पाऊस पडून गेला थोडा. कैरी आहे आणि समोर बघा यार. आहे की नाही बेस्ट? आहे की नाही रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह? काय बाबा, एकदम मस्त. आहे की नाही बेस्ट? एकदम बेस्ट. एकदम छान वाटतं. इतके आंब्याने कैऱ्याने तुम्ही सराउंडेड आहात. हो, एकदम मस्त वाटतं. एकदम तर मित्रांनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला बाय बाय. हर हर महादेव आणि हरे कृष्ण. बाय बाय. बघा वीज चमकते.